लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीनो बघा, मार्च महिना आता सुरू झालेला आहे आणि 20वा हप्ता म्हणजेच कोणता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता. कारण आता मार्च महिना सुरू झालाय पण मागच्या महिन्याचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये. तर हा 20वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, वाटप नेमकं कधी सुरू होणार आहे, वितरण कधी सुरू होणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. आणि GR कधी येणार आहे बघा, आपल्या सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती देणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. 20वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, वाटप नेमकं ऍक्च्युअली कधी सुरू होणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. मागच्या वेळेस बघा निवडणुका असल्यामुळे त्यावेळेस हप्ता थोडाफार उशिरा झाला. निवडणुका जिल्हा परिषदेच्यामुळे 19वा हप्ता थोडा उशिरा झाला, 23 फेब्रुवारी सुरू झाले. पण यावेळेचा 20वा हप्ता या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यामध्ये नेमका कधी भेटणार आहे, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. खूप महत्त्वाची बातमी आपल्या पुढे आलेली आहे. चला आता बघा, सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला. 20वा हप्ता आता कधी भेटणार आहे व केव्हा भेटणार आहे, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ते तुम्हाला सांगणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे. सर्व लाडक्या त्यांना परत सांगतो, हे वेळेस पण भेटणार नाहीये. त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हा 20वा हप्ता भेटणार आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स सांगणार आहे. एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या त्यांनो, 19वा हप्ता भेटला आहे का नाही? 19वा हप्ता नसेल भेटला पण तरी पण तुम्ही ई-केवायसी अपडेट केली आहे का? यावेळेस तुम्हाला एक गुड न्यूज भेटणार आहे. जरी तुम्हाला 19वा हप्ता भेटला नसेल, तुमची ई-केवायसी जरी लेट अपडेट झाली असेल, तरी पण तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. यावेळेचा 20वा हप्ता तुम्हाला भेटणार. एक मोठी गुड न्यूज, खुशखबर आलेली आहे लाडके बहिणींनो, काळजी करायची गरज नाहीये. सगळ्या गोष्टी सांगतो. मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे. 20वा हप्ता केव्हा मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. आणि 4,500 रुपयाचं गणित काय आहे नेमकं, 4,500 रुपये मागचे तुम्हाला भेटणार आहेत का नाही? 4,500 रुपये कोणते बघा, 17वा 18वा हप्ता भेटला नाही, 20वा हप्ता अजून बाकी आहे. तर मग हे 3 हप्ते एकत्र भेटणार का नाही? आपल्याला लाडक्यातून मागणी करायची. अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये आपले मुद्दे गाजायला लागलेत आणि आपले व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत लाडक्यातून. त्याच्यामुळे सरकारपर्यंत आपले मुद्दे जात आहेत. सर्वांनी सपोर्ट करायचा, नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. सर्व लाडक्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. चला, मागणी करणं आपलं कर्तव्य आहे लाडक्यांनो, आपण ती करणार आहोत. चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा 20वा हप्ता नेमका कुणाला भेटणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट लाडक्यांनो, 20वा हप्ता नेमका कुणाला भेटणार, कधी भेटणार हे सगळं सांगतो. काळजी करायची गरज नाहीये, फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. 20वा हप्ता कोणाला मिळणार. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फॉर्मचं स्टेटस अपलोड असायला पाहिजे. आता हे तुम्हाला बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये हे ओरडू का सांगतोय. आता तुम्हाला याचा अंदाज या ठिकाणी, आता याचं तुम्हाला खरं वाटायला लागलं असेल की बाबा सर जे सांगतात, गुरुदादा जे बोलतो ते खरं या ठिकाणी होतंय. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी आपलं फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे. फॉर्मचं स्टेटस चेक करा. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का. जर 17वा 18वा हप्ता भेटला नसेल, 19वा हप्ता जरी भेटला नसेल, काळजी करू नका, फॉर्मचं स्टेटस चेक करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ई-केवायसी दुरुस्ती केली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. कधी केली, ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे का. जिल्हा पण महत्वाचा आहे, कारण जिल्ह्यानुसार याद्या बनायला लागतात हे पण सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टीचे मला उत्तर द्यायचे. तुमचं या ठिकाणी फॉर्मचं स्टेटस काय आहे आणि ई-केवायसी तुम्ही दुरुस्ती केली आहे का, किंवा पहिली ई-केवायसी तुमची बरोबर होती का. तर ह्या 2 प्रश्नाचे उत्तर द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 19वा हप्ता भेटला असेल, काळजी करायची गरज नाही. 19वा हप्ता भेटला असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही चेक करा. ह्या 2 प्रश्नाचे उत्तर द्या. हे 19वा हप्ता भेटला असेल आणि डीबीटी ऍक्टिव्ह असेल, 100% तुम्हाला 20वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला, आता एक महत्त्वाची अजून एक बातमी सांगायला, ते म्हणजे 4,500 रुपये हप्ता भेटणार आहे का नाही. आता बघा, बऱ्याच लाडक्यांना सगळे हप्ते भेटले. 17वा भेटला, 18वा भेटला, 19वा पण भेटला. पण अशा माझ्या बऱ्याच लाडक्याताई आहेत, 86 लाख लाडक्याताई आहेत, ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये. मग ह्या 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, मग हा 20वा हप्ता त्यांना भेटणार आहे का नाही. जर 20वा हप्ता भेटला तर मागचे पण हप्ते भेटायला पाहिजेत. लाडक्यातून तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स सांगा. जर तुम्हाला 19वा हप्ता भेटलाय, खूप चांगले. 17वा 18वा हप्ता भेटला नसेल, ते 2 महिन्याचे 3,000 रुपये आणि ह्या 20व्या हप्त्याचे किती हजार रुपये, 1,500 रुपये, असे 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यावेत. सरकारकडे ही आपली मागणी असणार आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये लाडक्यातून सांगायचं आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्यातांची एक चूक व्हायला लागली. ती म्हणजे काय होईल, त्या ई-केवायसी अपडेटच करून घेत नाहीत. बघा, आता लक्षात घ्या लाडक्यातून, बऱ्याच अशा लाडक्याताई आहेत ज्यांना अजून ई-केवायसी अपडेट केली नाही, किंवा ज्यांना 18वा हप्ता 19वा हप्ता भेटला नाही. त्यांनी ही गोष्ट परत एकदा चेक करा. तुम्ही जी ई-केवायसी अपडेट केली, ती अपडेट अशा स्वरूपात केली आहे का. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेलात का, वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा
रुपयाची लिंक येणार आहे. या ठिकाणी बघा ई-केवायसी ही ई-केवायसीची संधी फक्त लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडे ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला होता. ह्याच्यावर जायचं तुम्हाला, ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर, कॅप्चा टाकायचा आहे. या ठिकाणी मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवा. सगळ्या लाडक्यांनी हे चेक करा. लाडक्यांनो खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल त्या मोबाईल नंबरवर, तो ओटीपी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर जर तुम्हाला दुसरे काही मेसेज यायला लागले की तुमचं ऑलरेडी यादीमध्ये नाव नाही, काळजी करू नका, त्या लाडक्याला काळजी करायची गरज नाही, किंवा तुमचं नाव या दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, असं जर येत असेल काळजी करायची बिलकुल गरज नाही. पण जर तुम्हाला हा मेसेज आला, तर दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही नाही द्या. खूप महत्वाची गोष्ट सांगायला लाडक्यांनो, दोन्ही प्रश्नाची उत्तरं नाही नाही द्यायची आहेत. एका जरी प्रश्नाचं उत्तर तुम्ही आहे दिलं, कोणतं एक जरी आहे दिलं तरी तुम्हाला हप्ते बंद होणार आहेत. ही गोष्ट समजून घ्या. आणि जर तुमच्या अशात पण तुमचे काही चुका झाल्या असतील, परत हे एकदा अपडेट करून घ्या. दोन्ही पण ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे लाडक्यांनो, नाही नाही, हे दोन्ही पण नाही नाही बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करावर बटन दाबायचं आहे. या 3 गोष्टी लाडक्यांनो गोष्टी करा. 100% तुम्हाला या ठिकाणी पुढचे हप्ते चालू होतील. पण पात्रतेमध्ये बसत असाल तर. आता पात्रतेमध्ये मग परत म्हणताल की सर पात्रतेमध्ये म्हणजे काय, तर तुमचं जे वडिलांचं किंवा पतीचा आधार कार्ड नंबर जे टाकलाय त्यांच्या अकाउंटवर, म्हणजे त्यांचं जे वर्षाचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. जर 2.5 लाखाच्या पुढे उत्पन्न असेल तर तुम्हाला हप्ते भेटणार नाहीयेत. काळजी करायची गरज नाहीये. तुमचे हप्ते डायरेक्ट बंद होणार आहेत. पण जर तुमचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल 100% भेटेल, काळजी करायची गरज नाही. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? आता हे रेशन कार्डचा मुद्दा पण खूप आता पोहोचलाय लागले. त्याच्यामुळे तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे बघा, केशरी आहे का, पांढरा आहे का, पिवळा आहे का, कोणत्या कलरचं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की जर तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जर कमी असेल तर काय या ठिकाणी जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल ना तर उत्पन्न या ठिकाणी चेक केलं जात नाही. रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं कमेंट बॉक्स सांगायचंय. ते तुमच्याकडे जर रेशन कार्ड पांढरं जर असेल तर थोडंफार प्रॉब्लेमॅटिक आहे. पण केशरी आणि तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल त्या लाडक्या त्यांनी पटपट कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण त्यांच्यासाठी डायरेक्ट या ठिकाणी सुवर्ण संधी असणार आहे. चला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. त्याच्यानंतर एक आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सक्सेसचा मेसेज यायला पाहिजे. सक्सेसचा मेसेज कुणाला आला होता, ज्या लाडक्या त्यांनी ई-केवायसी केली त्या लाडक्या त्यांना हा मेसेज आला होता का? सक्सेसचा मेसेज म्हणजे तुमची यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी ही गोष्ट समजून घ्यायची. आता बघा, महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक सांगायला होती, म्हणजे हे असा मेसेज आला का, या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. असं जर मेसेज येत असेल तर ते टेन्शन घ्यायची गरज नाही. त्या लाडक्याची ऑलरेडी ई-केवायसी झालेली आहे. हे पण समजून घ्या. बऱ्याच लाडक्या त्यांना प्रॉब्लेम येत आहे, त्याच्यामुळे हे सांगायचं. हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, असा पण बऱ्याच लाडक्या त्यांना मेसेज येत आहे. याचा अर्थ दोन्ही हेच होतो की तुम्हाला दुरुस्ती करायची गरज नाही. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी टेन्शन घ्यायचं बंद करा. हे दोन्ही जरी मेसेज आले तरी काळजी करू नका. दुरुस्ती करून घ्या पटपट आपल्या आणि बिंदास्त राहा. तुमचं या ठिकाणी हप्ते भेटणार आहेत. काही अडचणी असतील प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.